जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, दोन घटकाच्या मैदानी चाचण्या या पुढे गेलेल्या विद्यार्थी मित्रांनो, त्यातील पहिला जो घटक आहे तो आहे धाराशिव पोलीस भरती संबंधाने माननीय पोलीस अधीक्षकांनी उमेदवारांना केलेली सूचना बघा। धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया 19/6/2024 पासून सुरू झाली आहे, परंतु सध्या पावसाळा सुरू असल्याने आणि आज रोजी पाऊस झाल्याने उदयिक 1/7/2024 रोजी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली असून मैदानी चाचणी करिता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना 2/7/2024 रोजी मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहावे अशी सूचना श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक जिल्हा धाराशिव यांनी उमेदवारांना केली आहे। तर 2 तारखेला जायचं आहे। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे नागपूर ग्रामीण। इथली सुद्धा मैदानी चाचणी पुढे गेलेली आहे। कोणत्या तारखेची पुढे गेलेली आहे तर बघा, आपणास सूचित करण्यात येते की पोलीस भरती 22-23 मध्ये पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या आस्थापनेकरिता पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथे मैदानी चाचणी दिनांक 1/7/2024 रोजी बोलवण्यात आले होते, परंतु कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडून चिखल झाल्यामुळे मैदानी चाचणी ही दिनांक 1/7/2024 ऐवजी आता 4/7/2024 रोजी सकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आली असून पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण टेका नाका कामठी येथे उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर तिसरी जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती सुद्धा पुढे गेलेली चाचणी आहे, ती सुद्धा बघून घ्या। SRPF बलगट क्रमांक 11 नवी मुंबई आहे। सन 2022-23 सशस्त्र पोलीस भरती अतिपर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी सुधारित दिनांक आलेला आहे। तर पहा, 1/7/2024 ला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचं 10/7/2024 ला असणार आहे आणि 2/7/2024 ला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांचं 11/7/2024 ला असणार आहे। तिन्ही परिपत्रक आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेले आहे। सर्वांनी व्यवस्थित चेक करून त्याच दिनांकाला उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद।